फ्रेंड्स, नमस्ते. तर वेलकम टू माय चॅनल. तर बऱ्याच कमेंट्स येतात की आम्हाला मॅडम वजन कमी करायचं आहे, फास्ट वजन कमी झालं पाहिजे आणि नेमका कोणता डाएट प्लॅन आम्ही फॉलो करू आणि काय केलं पाहिजे म्हणजे आमचं वजन कमी होईल. तर बघा, इथे तुम्ही कमेंट्स बघू शकता. बऱ्याच लोकांनी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज फॉलो करून आपल्या गायडन्स खाली भरपूर लोकांचं वेट लॉस झालेलं आहे. त्यामुळे तुमचं देखील वजन नक्की कमी होणार. 100% गॅरंटीड रिझल्ट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. जेन्युइन वेट लॉस कंटेंट आपल्या चॅनलवरती असतं. तर तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नेमकं काय करू, काय फॉलो करू, तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला फ्री गायडन्स मिळत असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ते अगदी फ्री आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बरेच वेगळे वेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं आपल्या फ्री गायडन्स खाली वेट लॉस करू शकाल. तर तुम्ही कमेंट तर पाहिल्याच असतील, भरपूर जणांनी 15 दिवसामध्ये 4 किलो 5 किलो असं वजन कमी केलेलं आहे, अगदी घरचा सिंपल आहार घेऊन. मी जो डाएट प्लॅन तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तो अगदी प्रभावी आहे आणि हा डाएट प्लॅन जर तुम्ही कंटिन्यू 30 दिवसांसाठी फॉलो केला, न चुकता, कुठेही काहीही आपण म्हणतो ना, म्हणजे वेगळं काही खायचं नाही आहे, ज्या गोष्टी शेअर करत आहे त्याच खायच्या. चीट मील एखादी तुम्ही 15 दिवसातून घेतली तरी देखील तुमचं महिनाभरामध्ये चांगलं वजन कमी होईल. 7-8 किलो वजन तुम्ही नक्की कमी करू शकणार आहात. अगदी 7-8 किलो नाही झालं तरी 5 किलो तर कन्फर्म तुमचं कमी होणार म्हणजे होणारच. आणि हे परमनंट वेट लॉस असणार आहे. ते तुमचं जे कमी झालेलं वजन आहे ते पुन्हा तुम्हाला वाढणार नाही. ते तुम्ही परमनंट मेंटेन करू शकणार आहात हाच डाएट प्लॅन कंटिन्यू फॉलो करून. आणि आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तुम्हाला चीट मील तर खायची परमिशन आहे. अगदी कमी प्रमाणामध्ये चीट मील करायची, म्हणजे खूप जास्त खायचं असं नाही. ज्या दिवशी तुम्ही चीट मील घ्याल त्या दिवशी तुम्हाला एक मील तुमची जी आहे ती स्किप करायची आहे, बस एवढंच. तर आता आपण डाएट प्लॅनला सुरुवात करणार आहोत. हा डाएट प्लॅन तुम्ही नक्की फॉलो करून बघा. गॅरंटीड भरपूर लोकांनी याच्यातून वेट लॉस केलं आहे. कमेंट्स तुम्ही पाहिल्याच असतील. बऱ्याच जणांचं इतकं छान वेट लॉस अचीव झालं आहे आणि फॅट लॉस देखील याच्यातून तुम्हाला होणार आहे. म्हणजे तुमची पोटाची चरबी देखील अगदी या डाएट प्लॅनने 100% कमी होते. हा डाएट प्लॅन खूप सोपा आहे, सगळेजण इझिली फॉलो करू शकाल. बजेट फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचा त्याच्यासाठी काहीच खर्च करायची गरज नाही. चला मग डाएट प्लॅन काय आहे. तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती आता रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो चेक करायचा आहे. त्याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे ड्रिंक्स. बरेच 2-3 ड्रिंक्स शेअर केलेले आहेत, त्यातलं कोणतंही ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही रात्रभर एक ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये 1 चमचा जिरं घ्यायचं. ते जिरं तुम्हाला भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते गरम करायचं आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. याच्यामुळे तुमचं ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन बॉडीतलं दूर होईल, तुमचं पचन सुधारेल, पोट चांगलं साफ होईल आणि मेटाबॉलिझम देखील वाढेल. यानंतर तुम्ही थोडासा 30 मिनिटासाठी ब्रिस्क वॉक करा. बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील, हाऊसवाईफ असतील किंवा कोणीही जे ऑफिसला जाणारे जे कोणी असतील, अजिबात वेळ नसेल व्यायामासाठी, तर 30 मिनिटासाठी ब्रिस्क वॉक हा खूप जास्त फायदेशीर ठरेल तुम्हाला. जास्त वेगळं काहीच करायची गरज नाही, फक्त स्लो चालायचं नाही आहे, फास्ट फास्ट चालायचं. तर तेवढं तुम्ही दिवसभरातून 30 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि तेवढंच करा. यानंतर तुम्ही करणार आहात नाश्ता. नाश्त्यामध्ये तुम्हाला अगदी छान हेल्दी रेसिपी सांगणार आहे आणि त्याच घ्यायच्यात, बाकीचं जास्त काहीच घ्यायचं नाही. प्रोटीनयुक्त आहारच तुम्ही घेणार आहात. रेसिपी मी ब्रेकफास्टच्या देखील आपल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये 2-3 रेसिपी मी शेअर केल्यात. त्यातली कोणतीही रेसिपी तुम्ही घेतली तरी चालेल, किंवा आत्ता मी 2 रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे त्या सांगणार आहे कोणत्या आहेत ज्या तुम्ही नाश्त्यामध्ये घ्यायच्यात. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिली जी रेसिपी आहे ती म्हणजे ओट्स. ओट्स तुम्ही मसाला ओट्स घ्यायचेत. आता मार्केटमध्ये देखील मसाला ओट्सचं पॅकेट मिळतं, ते देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओट्स आणा, ते सगळ्यात तुम्हाला सोपं पडेल. 100 रुपयामध्ये तुम्हाला चांगले अर्धा किलोच्या पुढे ओट्स मिळतात आणि ते ओट्स आणायचे. रोल ओट्स आणा किंवा इन्स्टंट ओट्स आणा. इन्स्टंट ओट्स आणले तरी बेस्ट आहेत आणि ते लगेच बनतात, जास्त वेळासाठी वेट देखील करावा लागणार नाही. बनवायचे कसे, त्याच्यामध्ये भरपूर सगळे व्हेजिटेबल ॲड करायचे
मस्तपैकी आपण छान त्याला बिना तेलाचं शिजवून घ्यायचं, म्हणजे बिलकुल ऑइल तुमच्या आहारामध्ये येणार नाही सकाळच्या नाश्त्यामध्ये. त्यासोबत तुम्ही 1 अंड घेणार आहात पिवळ्या भागासकट, बस एवढंच. हा तुमचा पहिला नाश्त्याचा ऑप्शन आहे. दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन मूग असतात, हिरवे मूग असतात, त्याचं सॅलड बनवणार आहात. त्यासाठी रात्री तुम्ही हिरवे मूग भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडेसे ते उकडून घ्या किंवा कच्चे खाल्ले तरी चांगलं आहे. पण तुम्हाला कच्चे खायला आवडत नसतील तर तुम्ही ते थोडेसे उकडून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बीट जे काही तुम्हाला ॲड करता येईल ते ॲड करा. सोबत दही ॲड करा, मस्तपैकी मिक्स करा, कोथिंबीर ॲड करा, लिंबू पिळून घ्या. असं छानपैकी सॅलड त्याचं बनवा. मसाल्यांमध्ये तुम्ही चाट मसाला ॲड करू शकता, लाल तिखट ॲड करू शकता किंवा हिरवी मिरची, लसूण, आल्याची थोडीशी पेस्ट बनवा आणि ती ॲड करा. मस्तपैकी सॅलड मिक्स करा आणि एक मीडियम साईजचा बाउल भरून ते सॅलड तुम्ही खाऊ शकता. तर हे 2 अगदी पोटभरीचे आणि बेस्ट प्रोटीनयुक्त, लेस ऑइल म्हणजे बिलकुल याच्यामध्ये ऑइल नसणार आहे, असे 2 ऑप्शन आहेत ब्रेकफास्टसाठीचे. खूप उत्तम तुम्हाला फॅट लॉसमध्ये मदत करणार आणि जास्त दुपारपर्यंत तुम्हाला काहीही खाण्याची गरज पडणार नाही, बिलकुल भूक लागणार नाही. हे झालं आणि त्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही दुपारचं जेवण करणार, कारण तुम्हाला भूकच लागणार नाही इतका सुंदर नाश्ता केल्यानंतर. मग दुपार समजा चुकून कधी तुम्हाला भूक लागली तर तुम्ही एखादं सीझनल फ्रूट घ्या किंवा नारळ पाणी घ्या. आता मस्तपैकी उन्हाळा सुरू झालेला आहे, उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पिणं खूप जास्त चांगलं असतं. ताक घ्या, अशा पद्धतीचं तुम्ही घेऊ शकता. तर 3 ऑप्शन तर तुम्हाला दिले. यानंतर डायरेक्ट आपण करणार आहोत दुपारचं जेवण आणि दुपारचं जेवण हाच आपला आहार, संपूर्ण आहार असणार आहे. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर घेणार आहोत. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला चपाती खायची नाही आहे. दुपारी फक्त तुम्ही काय घेणार आहात, ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी, या 3 मधली कोणतीही एक भाकरी घ्यायची. एक फुलका साईजची, मीडियम साईजची छोटीशी भाकरी, त्याच्यासोबत घरात कोणतीही बनणारी भाजी. आता भाज्यांमध्ये दुपारच्या जेवणामध्ये एक सोर्स तुमचा प्रोटीनचा असलाच पाहिजे. आता तुमच्या घरी पालेभाजी बनवली असेल किंवा ज्या भाज्यांमध्ये प्रोटीन नाही अशा गवारी, भेंडी अशा जर भाज्या बनवल्या असतील तर तुम्ही प्रोटीनचा सोर्स म्हणून तिथे तुम्ही थोडंसं सॉटे केलेलं पनीर किंवा 2 अंडी अशा पद्धतीने, किंवा मग तुमच्या घरी जर स्प्राउटची भाजी बनली असेल कोणतीही तर हरकत नाही, मूग, मटकी, चवळी, राजमा, ब्लॅक चना, व्हाईट चना अशा पद्धतीच्या गोष्टी असतील तर वेगळं काही करायची गरज नाही. भाजी, भाकरी आणि मस्तपैकी काकडी, गाजर, टोमॅटो अशा पद्धतीचं सॅलड तुम्ही घेऊ शकता. आता काही जणांना काकडीची वगैरे ॲलर्जी असते असं मी ऐकलं, तर आता काकडीची ॲलर्जी असेल तर तुम्ही बाकीचं वेगळं सॅलड घेऊ शकता, जसं की गाजर झालं, कोबी झालं, टोमॅटो झालं, या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. सॅलडमध्ये भरपूर व्हरायटी आहेत, त्याच्यातलं तुम्ही कोणतंही सॅलड घ्या. बस एवढा आहार तुमचा दुपारचा असणार आहे. त्याच्यासोबत जर तुम्ही मिड मॉर्निंगला ताक घेतलं नसेल, तुम्हाला भूक लागली नसेल, तर तुम्ही जेवताना 1 ग्लास ताक घेणं अजिबात विसरू नका, कारण ताक तुम्हाला खूप छान हायड्रेट ठेवतं, बॉडीला थंड ठेवतं, तुमचे हीट बॉडीतली कमी करतं आणि त्यासोबतच तुमची गट हेल्थ देखील मेंटेन ठेवतं. त्यामुळे ताक घेणं खूप जास्त हेल्पफुल ठरेल तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये. नक्की हा संपूर्ण आहार घेऊन बघा, पोट छान भरेल आणि मध्ये आधी जे तुम्हाला क्रेविंग होते, सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते, ती अजिबात होणार नाही. नंतर डायरेक्ट आपल्याला इव्हनिंगला, संध्याकाळच्या वेळी म्हणजे इव्हनिंगला तुम्हाला चहा वगैरे घ्यायची सवय असेल तर तुम्ही चहा नक्की घेऊ शकता. दुधाचा चहा घेतला तरी हरकत नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही साखर ॲड करायची नाही. कधीतरी थोडासा गूळ टाकून चहा घेतला तरी चालेल, किंवा शक्यतो तुम्ही चहा घेणं अवॉइड करावं असं मला वाटतं. त्यावेळी तुम्ही फक्त ग्रीन टी घ्या आणि ग्रीन टीसोबत तुम्ही भूक लागली असेल तर 1 मुठीमध्ये बसतील एवढे तुम्ही चणे खाणार आहात, म्हणजे फुटाणे, भाजलेले चणे जे असतात ते तुम्ही खायचे, किंवा भाजलेले शेंगदाणे देखील तुम्ही खाऊ शकता. आणि मखाणे थोडेसे महाग असतात, पण जर तुम्हाला परवडत असतील, खिशाला जर थोडेसे सोपे जात असतील तर तुम्ही मखाणे देखील खाऊ शकता. मखाण्याचे भेळ देखील बनवून खाऊ शकता. किंवा आता जर तुम्हाला स्नॅक्सचे, इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी काही थोड्याफार रेसिपीज हव्या असतील, 2-3 व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं की होय आम्हाला स्नॅक्सच्या रेसिपी हव्या आहेत, तर मी लवकरच त्या रेसिपी शेअर करेन. हे झालं स्नॅक्सपर्यंत, संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचं आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घ्यायचं,
तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला खूप हलके ऑप्शन मी सांगणार आहे, तर त्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच घ्यायचं नाही आहे. कारण आपल्याला फास्ट वेट लॉस करायचं आहे, तुमची इच्छा असते फास्ट पण नॅचरली वेट लॉस करायचं आहे, तर त्यासाठी रात्रीचा आहार तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल. तो जर तुम्ही हलका ठेवला आणि जर 8च्या आत तुम्ही जेवण केलं तर तुमची बेली फॅट झपाट्याने कमी होईल आणि वजन देखील तुमचं आठवडाभरातच कमी व्हायला सुरुवात झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. एका आठवड्यात तुम्ही 1 ते 1.5 किलो वजन नक्की कमी करू शकाल. तर रात्रीच्या जेवणामध्ये इथे तुम्ही फक्त सूप घेणार आहात. सूप आणि सॅलड घेऊ शकता. सूप घ्या किंवा कोणतंही पनीरचं सॅलड झालं, एग सॅलड झालं किंवा तुम्ही सोयाबीनचं सॅलड, अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. सॅलड किंवा सूप या दोन्हीतलं तुम्ही कोणतंही ऑप्शन चूज करा जे तुम्हाला आवडेल. आता तुम्ही पाहिलं असेल किती कमीत कमी ऑइल आपण दिवसभरामध्ये खाणार आहोत. इतर वेळी जितकं तुमच्या खाण्यात ऑइल येईल त्याच्यातलं बऱ्यापैकी ऑइल इथे कमी होऊन जाईल आणि ऑइल खूप जास्त न खाता आपण खूप कमी प्रमाणामध्ये घेणार आहोत, त्यामुळे फॅट देखील कमी व्हायला सुरुवात होतील. हेल्दी फॅट्स आपल्या शरीराला गरजेचे असतील ते आपल्या या आहारामधून तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीचं रात्रीचं जेवण तुम्ही करणार आहात, बस त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं काहीच घ्यायचं नाही. त्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला कॅमोमाईल टी घ्यायचा आहे, बेड टाईम ड्रिंक म्हणून. कॅमोमाईल टी स्ट्रेस रिलीफ करतं, झोप चांगली लागते आणि तुमच्या बॉडीमध्ये जी फॅट बर्निंगची प्रोसेस असते ती रात्रभर ऑन राहते आणि फॅट तुमची फास्ट बर्न व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीचं मस्तपैकी दिवसभराचा हा आहार आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. डाएट प्लॅन खूप जास्त हेल्पफुल आहे, खूप जास्त प्रभावी आहे. हा डाएट प्लॅन तुम्हाला 30 डेजसाठी फक्त करायचा आहे. 30 दिवस तर तुम्ही तुमच्या शरीरासाठी नक्कीच देऊ शकता. हे 30 दिवस जर तुम्ही न चुकता व्यवस्थित फॉलो केलं तर झपाट्याने तुमचं 5 ते 6 किलो घर बसल्या वजन कमी होऊ शकतं. चॅलेंज खूप अवघड नाही आहे. हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही रेडी असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा की चॅलेंज एक्सेप्टेड. येस, आय एम रेडी. होय, आणि मग उद्यापासूनच सुरुवात करा हे चॅलेंज घेण्यासाठी आणि महिनाभराने तुम्हीच बघाल तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तर मैत्रिणींनो, हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करून बघा आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला स्नॅक्ससाठीच्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्नॅक्सवरती देखील रेसिपी शेअर करेन. याआधी आपल्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी मी शेअर केल्यात. दुपारच्या जेवणासाठीच्या हलक्या रेसिपी देखील शेअर केलेल्या आहेत, रात्रीच्या जेवणासाठीच्या शेअर केल्यात आणि नाश्त्याच्या वेट लॉस ड्रिंकच्या देखील रेसिपी शेअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मी नक्की अजून रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला हेल्पफुल नक्कीच वाटणार आहे, कारण हा 100% रिझल्ट देणारा, गॅरंटेड रिझल्ट देणारा डाएट प्लॅन आहे. तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत ज्यांना अगदी झपाट्याने वेट लॉस करायचा आहे, पण तेही नॅचरली, अगदी घरगुती पद्धतीने आणि ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.